लिव्ह इन मध्ये राहून जर आपण लग्न करून राहू शकतो का, हे जर बघायचं आहे तर त्यामध्ये खरंच स्कोप आहे का? सोपा तो पर्याय त्यांना का वाटतो, की काय फक्त एकत्र राहायचं असतं, 2 वर्ष राहून बघू, 4 वर्ष राहून बघू, जमलं तर लग्न करू, नाही जमलं तर असेच राहू किंवा एकमेकांपासून वेगळे होऊ. एवढं सोपं नाहीये जेवढं लोकांना वाटतंय. मी हे अनेक पॉडकास्टमध्ये सांगते, की जेवढं नवीन पिढीला आता वाटतंय लिव्ह इन मध्ये राहणं सोपं, तेवढं अजिबातच सोपं नाहीये. तुम्हाला लग्नापेक्षा जास्ती गोष्टी सांभाळाव्या लागतात या सगळ्या नात्यामध्ये. यात एक धोका सगळ्यात कुठला आहे माहितीये मोठा, की यातलं कोणीतरी एक जण जर इमोशनली खूप जास्ती अडकलं ना, तर प्रॉब्लेम तिथे सुरू होतात खरे. आणि मग तुमच्यामध्ये आधीच असा करारच झालेला असतो, की जर आपल्याला हवं तेव्हा आपण पुन्हा बाहेर पडू शकतो या रिलेशन मधून किंवा अशा सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये ठरलेल्या असतात. इथे तुम्हाला 4 लोक थोडेसे सपोर्ट करणारे, एका समाजात तुमच्या त्या नात्याला कुठेतरी मान सन्मानही असतो ना, हा पण एक फरक आहे. मान सन्मानापेक्षा सुद्धा जास्ती महत्वाचं काय तर एक सपोर्ट असतो तुम्हाला, किती म्हणलं तरी, जो तुम्हाला लिव्ह इन नाही मिळत.